कुपवाडमधील केसरकर दाम्पत्याचे दुहेरी खून प्रकरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले. मुलांचे शैक्षणिक पालकत्व, मुलांची भेट घेऊन केले सांत्वन. कुपवाड येथील घटनेत मृत्यू झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले, त्यांना धीर दिला. दुःखाच्या या प्रसंगी शासन आणि प्रशासन मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मुलांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे सांगून या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांना आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात ठेवून येथील वसतिगृहाचा खर्च करण्यात येईल. मुलांच्या शैक्षणिक आणि अन्य खर्चासाठी त्यांच्या बँक खात्यात तात्काळ 1 लाख रुपये जमा करत असल्याचं सांगून यापुढे आवश्यकतेप्रमाणे पैसे मुलांच्या खात्यात जमा करण्यात येतील असे सांगितले. त्याचबरोबर दोषींवर 15 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांना प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्याशी चर्चा करून ही केस नियमितपणे चालवून लवकरात लवकर दोषीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. यावेळी महापालिका पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या केसरेकर दाम्पत्याच्या आर्थिक मदतीची जबाबदारी घेत असल्याचं सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.